नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला शेळीपालन करत असताना आपल्याला 3 पद्धतीनं याचं इन्कम घेता येते. मित्रांनो, नंबर 1 जे की आपल्याकडं कटिंगचं मार्केट आहे, त्या मार्केटचं मधूनसुद्धा आपल्याला इन्कम घेता येते. नंबर 2 जे पाळणारे असतात बकऱ्याला, जेणेकरून बकऱ्याला पाळून त्याच्यापासून उत्पन्न घेत असतात, त्याच्यापासूनसुद्धा इन्कम घेता येते. मित्रांनो, आणि तिसरं म्हणजे आपल्याकडं बकरीचं जे सण असते, त्या सणाला चांगले बकरे तयार करून त्याचंसुद्धा इन्कम घेता येते. एकंदरीत आपल्याला या बकरी पालन व्यवसाय करत असताना 3 पद्धतीनं त्याचं उत्पन्न घेता येते. जसं की बकरीच्या मटणाला मार्केटमध्ये चांगला भाव आहे. मित्रांनो, 800 रुपये किलोनं बकरीचं मटण जाते. जे कटिंग मार्केट म्हणतो आपण त्याला, बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे. त्याच्यामधून आपलं चांगलं इन्कम घेऊ शकतो. त्याच्यानंतर जे आपल्याकडे ज्या पाठी म्हणतो आपण त्याला माद्या, त्या पाठी आपण चांगल्या ज्या तयार झालेल्या असतात त्या गाभा घालून विण्याच्या येण्याचा जे पिरियड असते त्या पिरियडला तिचं चांगले पैसे येतात. मित्रांनो, पाळण्यासाठी आपल्याकडे घेणाऱ्याची मोठी संख्या आहे, म्हणून त्याच्यामधून बी चांगलं उत्पन्न घेता येते. मित्रांनो, आणि तिसरं म्हणजे की जे बोकडं आहेत आपले वर्ष 12 महिने ते 13 महिन्याची जे वर्षाचे पिल्ले असतात बोकडं, ते बकरी ईदला त्याला खूप मोठी मागणी असते. त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला त्याच्यावर काम करूनसुद्धा त्याच्यामधूनसुद्धा चांगल्या पद्धतीचे इन्कम घेता येते. एकंदरीत सांगायचं तात्पर्य मित्रांनो, की हे पशु आहे, मुकं जनावर आहे. या मुक्या जनावराला तुम्ही सेवा करा, 100% ते आपल्याला रिटर्न देतंच. आता तुम्ही कितीही बी जनावराला तुम्ही त्याला चांगला दर्जेदार चारा दिला, खाद्य दिलं, तर ते त्याच्या अंगावरच दिसतं. मित्रांनो, त्याला काही लपवून ठेवता येत नाही, काही नाही. जसं की जे आता आपल्याकडं काही माणसं असतात, काही नेते असतात, भ्रष्टाचार झाला, फलानं झालं, बिस्तानं झालं, स्विस बँक झाली, हे झालं, ते झालं, इकडं लपवलं, तिकडं लपवलं. तसं या मुक्या जनावराला काही इकडं तिकडं लपवता येत नाही. मित्रांनो, प्रामाणिकपणाने याची सेवा करा, आणि प्रामाणिकपणाने सेवा केली तर ते त्याच्या अंगावर दिसते. अंगावर दिसलं म्हणजे त्याच्या मटणावर दिसते, आणि मटणावर चांगले रेट असतात, चमकदार आणि प्रोजेक्टेड जनावरं जर तयार केले तर मालाला मोल कधी बी आहे. मित्रांनो, असं म्हणतात मराठीमध्ये की कसा आहे बाजार तर आहे बाबा मालाला मोल. म्हणून मित्रांनो, आपल्याला शेळीपालन करत असताना 2-3 पद्धतीनं इन्कम घेता येते. मित्रांनो, करा, आणि तुम्हाला कुठल्या बेसवर काम करायचं आहे, कुठल्या बेसवर नाही, ते ठरवा आणि व्यवस्थित करा. मित्रांनो, चला ठीक आहे, भेटू मित्रांनो.